नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात आज सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेजवळच्या जुल्ला, सलोत्री, धरती आणि सलानी गावांमध्ये सापडलेले 42 जिवंत बॉम्ब यशस्वीरित्या निकामी केले. युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात हे स्फोटक पडले होते. मात्र ते स्फोट झाले नव्हते. लष्करानं स्थानिक पोलीस आणि बॉम्बनाशक पथकांच्या मदतीनं ही कारवाई केली आहे. हे बॉम्ब वेळीच निष्क्रिय झाले नसते तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, असे संरक्षण दलांनी स्पष्ट केले. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नवीन 20 रुपयांची नोट जारी करणार आहे. ही नोट सध्याच्या नोट प्रमाणेच असणार असून तिच्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असणार आहे. आरबीआयनं स्पष्ट केलंय की या नवीन नोटा बाजारात आणण्यात येणार असल्या तरी सध्या वापरात असलेल्या सर्व 20 रुपयांच्या नोटा वैध राहतील. चलन व्यवस्थापनाच्या नियमित प्रक्रियेअंतर्गतच ही नवीन नोट जारी करण्यात येणार आहे. इस्रायलनं गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात नवीन जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे. तर एका नवीन हल्ल्यात किमान 103 लोकांचा मृत्यू झालाय. रुग्णालयातील सूत्रांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय की इस्रायलनी रात्रीच्या वेळी केलेल्या हल्ल्यामुळे आज उत्तर गाझाचं मुख्य रुग्णालय बंद करावं लागलं. इस्रायलनं काल हा हल्ला सुरू केला असून मार्चमध्ये झालेल्या युद्धबंदीचा भंग केल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. गाळपासाठी ऊसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि साखर उतार्यात झालेली घट आदी कारणामुळे देशाच्या साखर उत्पादनात 18% घट झाली आहे. 15 मे अखेर देशाचे एकूण साखर उत्पादन 257.40 लाख टनांवर गेले आहे. गतवर्षी 315.40 लाख टन साखर उत्पादन झाले होते. म्हणजेच साखर उत्पादनात 58 लाख टनांनी घट झाली आहे. राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला पुढच्या 15 दिवसांत मोफत वाळू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. या योजनेनुसार घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील अमृत महोत्सवी रंगमंच, एम्फी थिएटर व ऑडिटोरियमचं उद्घाटन आणि कोनशिलांचं अनावरण केले. यावेळी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल उपस्थित होते. काल रायगड येथील दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाचा आढावा घेतलाय. कामकाजातील अडचणी आणि समस्या त्यांनी जाणून घेतल्यात. यावेळी अजित पवार यांनी विकास कामं कोणत्याही कारणामुळे अडकता कामा नयेत आणि मुंबई गोवा महामार्गाशी संबंधित रखडलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. महाराष्ट्र नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल तर्फे मुंबईत गौरव करण्यात आला. न्यायाधीश भूषण गवई यांनी महाराष्ट्रातील नोकरशाहीला शिष्टाचार पाळण्यावरून रविवारी कानपिचक्या दिल्यात. देशाचे सरन्यायाधीश प्रथमच आपल्या मूळ राज्यात येत असताना त्यांच्या स्वागताला राज्याच्या मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त यापैकी कुणीही हजर नसल्याबाबत सरन्यायाधीश गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे आणि उपनगरात काल सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, पेठ, पाषाण, सूस, बाणेर या भागात पावसाच्या सरी कोसळल्यात. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्यानं रस्त्यावर पाणी साचलं. दरम्यान हवामान विभागाने आज पुढील 3 तासांत पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसह राज्यातील 20हून अधिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केलाय. साई सुदर्शन आणि शुभमन गिलची सलामीची जोडी शेवटपर्यंत टिकून राहिली. दोघांनी मिळून गुजरातला विजय मिळवून दिलाय. दिल्लीचे यंदाच्या सीझनमधील आव्हान संपल्याचं म्हटलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला गुजरातच्या या विजयामुळे गुजरात, बंगळुरू आणि पंजाब हे 3 संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेत. आणि या बातमीसह वेळ झाले टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.